अभिनेत्री जुही चावलाला सध्या एका वेगळ्याच त्रासाला सामोरं जावं लागत आहे। उच्चभ्रू परिसरात राहणारी जुही मोबाईल टॉवरमुळे त्रासली आहे। त्याविरोधात जुहीनं मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार केली आहे। सह्याद्री गेस्ट हाऊस मुंबईतल्या उच्चभ्रू अशा मलबार हिलमध्ये वसलंय हे गेस्ट हाऊस। देश विदेशातील व्हीव्हीआयपी लोकांना याच गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची सोय सरकारतर्फे उपलब्ध करून दिली जाते। या गेस्ट हाऊसच्या अगदी समोरच जुही चावलाचं घर आहे। या गेस्ट हाऊसच्या छतावर तब्बल 14 मोबाईल टॉवर्स लावण्यात आलेत। यामुळे त्रासलेल्या जुहीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पीडब्ल्यूडी खात्याला तक्रारीचं पत्र लिहिलंय। 14-15 टावर्स लगा दिए और वो भी इतने नज़दीक, घरों के इतने नज़दीक। मेरा घर नज़दीक है, इसलिए मैं इस बात पर अपसेट हो सकती हूँ। सिर्फ मेरा ही नहीं, बाकियों की बिल्डिंग्स भी बिल्कुल ही उनके करीब हैं। रेडिएशन स्ट्रेट वहाँ जा रही है। ओवर टाइम पिछले साल ये लगे थे, अब आगे बढ़ते ही दिस कैन कॉज वेरी हार्मफुल हेल्थ इफेक्ट्स। मात्र नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सरकारने तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही। यामुळे संतापलेल्या जुहीने आपल्या घराबाहेर मोबाईल टॉवरचा निषेध करणारी पोस्टर्स लावली आहेत। उलट या मोबाईल टॉवर्समुळे आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचं खुद्द राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांचं म्हणणं आहे। मोबाईल टॉवरमुळे परावर्तित होणाऱ्या किरणांच्या परिणामांबद्दल आपण अनेकदा ऐकलं असतानाही सचिन अहिरांना मात्र परिणामांची चिंता नसल्याचं दिसतंय। कितना खतरा अभी ऐसी एक इसके पहले बहुत एक रिपोर्ट हमने ली थी, लेकिन उसमें पूरे सभी एजेंसी से स्पष्ट हुआ है कि कोई भी ऐसे रेडिएशन के कारण कोई ऐसा कोई हानिकारक ह्यूमन बीइंग के ऊपर होता नहीं। शाळा, कॉलेज आणि सरकारी इमारतीच्या छतांवर मोबाईल टॉवर लावण्यावर सरकारनं बंदी घातली आहे। इथे मात्र स्वतः नियम बनवणाऱ्या सरकारनं स्वतःचाच नियम धाब्यावर बसवलाय। सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा, मुंबई।